जिल्ह्यातील विविध 7 पोलीस ठाण्यांतर्गत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये छापेमारी करण्यात आली होती. जवळपास 15 गुन्ह्यात तब्बल 8 क्विंटल 11 किलो 119 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. 16 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत पोलीस कवायत मैदानावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा गांजा जाळून नष्ट करण्यात आला. गांजा तस्कराविरोधात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहीम सुरू केली आहे. मागील काही दिवसात तुळजापूर, बेंबळी, नळदुर्ग, भूम, येरमाळा, मुरुम, धाराशिव शहर अशा 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पथकांनी छापेमारी करत सुमारे 891 किलो 119 ग्रॅम गांजा जप्त केला होता. जप्त केलेला हा मुद्देमाल तेव्हापासून संबंधित यंत्रणेच्या ताब्यात होता. दरम्यान वरिष्ठांच्या मान्यतेनंतर गांजा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पोलीस यंत्रणेने 16 डिसेंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून त्यात गांजा भरलेली पोती टाकली. यानंतर सरपण टाकून गांजा पेटवून देण्यात आला. यानंतर आगीचा मोठा भडका उडाला होता. धुराचे लोटही कमी होत नव्हते. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी अग्निशमन दलाचेही पाचारण केले होते. या प्रसंगी धाराशिव पोलीस दलाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.